नमस्कार व्यूवर्स, आज आहे सोमवार दिनांक 2 सप्टेंबर 2024 आणि आज आहे अमावास्या. त्यामुळे आज श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवार आणि अमावास्या असल्यामुळे आज आम्ही जात आहोत श्री नृसिंह दर्शन सांगवडे तसेच श्री बिरदेव दर्शन पट्टणकोडोलीसाठी पायी जात आहोत. त्यात आजचा हा व्हिडिओ आपण 2 विभागामध्ये विभागलेला आहे. पहिला विभाग हा आजचा श्री बिरदेव दर्शन पट्टणकोडोलीचा असेल, तर दुसरा विभाग श्री नृसिंह दर्शन सांगवडेचा आपण नंतर अपलोड करणार आहोत. तर आज सकाळी आपण लवकर बाहेर पडलो. सकाळी लवकरच श्री बिरदेव मंदिर पट्टणकोडोली येथे पोहोचलो आणि तिथं दर्शन घेतल्यानंतर आज अमावास्या असल्यामुळे या ठिकाणी पालखी होती. तसेच त्या पालखीच्या समोर धनगरी ओव्यांचा अगदी सुरेल आणि छान कार्यक्रम चालू होता. आज श्रावण संपवत असल्यामुळे सोमवार तसे अमावास्या असल्यामुळे आज खूप उत्साहाचं वातावरण होतं इथं. हे दर्शन घेतल्यानंतर आम्ही थोडा वेळ धनगरी ओव्या ऐकल्या. त्या किती छान आणि सुरेल होत्या हे आता तुम्ही पण ऐका. दौलत आहे त्या वेळेला हीच आपल्या बापाची दौलत आहे म्हणून हळूची जगण्यात Workout pause. मनाचा विचार केला त्या दिवशी. बघा काय केलं रे बाबा, राजा दुरायताने 12चा वर्षी कसून खायला माझ्या बापाला दिल्या. आता आपण 12चा वर्षीमध्ये जायचं त्या वेळेला, म्हणून त्या टायमाला बाळाने निघून गेली होती 12चा वर्षीला. झाडं झुडपं लागली होती तोडाला त्या वेळेला. 12चा वर्षीला, 12चा वर्षीला. Workout resumed. Workout pause. थोड्या वेळ ओव्या ऐकल्यानंतर आम्ही बाहेर आलो. नेहमीप्रमाणे मंदिरावरच आम्ही 2 फोटो घेतले आणि त्यानंतर मग आम्ही परत इंगळीच्या दिशेने परत जायला निघालो. रस्त्यात रावसाहेब पेराये यांना निरोप दिला आणि परत आम्ही आमच्या इंगळीच्या दिशेने रवाना झालो. व्यूअर्स, हा इंगळी पट्टणकोडोली आणि सांगवडे जाता येता 15 किलोमीटरचा प्रवास आहे. पण आमच्या मॉर्निंग वॉकर्स इंगळी ग्रुपचे सदस्य रोजच जवळजवळ 8 ते 10 किलोमीटर चालणं असतं त्यांचं. त्यामुळे 15 किलोमीटरचा प्रवास त्यांना काही जास्त वाटत नाही. हे आता सर्वजण 15 किलोमीटर चालून येऊनसुद्धा परत आपापल्या कामावरती ऑफिसमध्ये जातील, दिवसभर थांबतील, पण कधीही कंटाळा येणार नाही. आम्हाला फक्त यातून एकच संदेश द्यायचा असतो, नेहमी सकाळी लवकर उठा, मॉर्निंग वॉक करा आणि तंदुरुस्त राहा. व्यूअर्स, मी लवकरच श्री बिरदेव मंदिर पट्टणकोडोली यावरती बिरदेव महात्म्य व इतिहास असा एक व्हिडिओ तयार करत आहे. तो व्हिडिओ तयार केल्यानंतर अपलोड करेन. तो पण आपण अवश्य पहा. अशा पद्धतीने आम्ही 15 किलोमीटरचा प्रवास करून सकाळी साधारण 7 वाजता घरी पोहोचलो. आपल्याला जर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद व्यूवर्स.